मी ना आज सोशल मीडियावर एक खूप इंटरेस्टिंग पोस्ट बघितली. लिंक्डइनवरती जिथे जॉबचे युजली पोस्ट असतात. तर तिथे एक चीफ ब्रेकअप ऑफिसर ह्या नावाची एक जॉब वॅकन्सी क्रिएट केलेली होती dating.com या एका US बेस्ड डेटिंग कंपनीकडून. तर बेसिकली हा जॉब होता काय, तर ज्यांना ब्रेकअप करायचं आहे, म्हणजे त्या कंपनीचे जे क्लायंट्स असतील त्यांना ब्रेकअप करायचं असेल, तर हे जे ऑफिसर आहे दे आर सपोज टू त्यांच्या वतीने जे काही म्हणजे परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांच्या रिलेशनशिपमधलं सगळी माहिती करून घेऊन वगैरे नो इमोशनल ड्रामा करता, काहीही मेस केऑस क्रिएट न करता त्यांना ते त्या ब्रेकअपमधून एक मेसेज किंवा ते जे त्यांचा ब्रेकअपचा निर्णय आहे तो समोरच्या व्यक्तीपर्यंत तो मेसेज कन्वे करायला ते मदत करणार. तर असा एक तो जॉब क्रिएट केला गेला होता. तसं बघायला गेलं तर इंटरेस्टिंग पण आहे आणि ॲट द सेम टाईम काळजीसुद्धा वाटायला लावण्यासारखं आहे. म्हणजे खरंच आजचे डेटिंग पॅटर्न किंवा एकंदरीतच आजच्या जगामध्ये जे रिलेशनशिप पॅटर्न चालू आहेत ते इतके म्हणजे समजण्याच्या पलीकडे जाऊन पोचले आहेत. कारण कसं झालं आहे, आजकाल एकतर अटेन्शन स्पॅन कमी आहे, पेशन्स कमी दिवसेंदिवस होत चालला आहे आणि करिअर वगैरे ह्या गोष्टी सांभाळायच्या की आता पर्सनल लाईफ सांभाळायचं, नेमकं कशाला प्रायोरिटी द्यायची, हा एक गोंधळ आहे. म्हणजे त्याची कारणं बरीच आहेत प्रत्येक लेवलला जाऊन बघितलं तर. पण साधं ब्रेकअप जो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, एखादा नातं जसं पुढे न्यायचा निर्णय असतो तो त्याच्यातून बाहेर पडायचा पण निर्णय असतो, तो वैयक्तिक तुमचा आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एका तिराहित व्यक्तीची मदत लागावी. म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी आपण आपल्या भावना किंवा आपले जे विचार आहेत ते समोरच्यापर्यंत जसेच्या तसे सत्य परिस्थितीमध्ये पोचवायला कुठेतरी कमी पडतो आहे ह्याचा अर्थ. कारण कसं आहे, म्हणजे मी जेवढं नोटीस केलं आहे की बऱ्याचशा लोकांशी काउन्सिलिंगच्या निमित्ताने किंवा बोलताना लोक पर्सनल प्रॉब्लेम शेअर करतात तेव्हा, किंवा जे काही रिलेशनशिप डायनॅमिक्स मी स्वतःचे पण काही अनुभवले आहेत गोष्टी, तर ह्याच्यातून असं लक्षात येतं की एकंदरीत आजकाल ना टाळाटाळ हा प्रकार किंवा अवॉइड करणं किंवा अँझायटी येणं प्रत्येक गोष्टीची की कसं बोलायचं आहे, सांगायचं आहे, मग त्यापेक्षा राहू दे, जो तो स्वतःला हर्ट होण्यापासून वाचवण्यात इतका बिझी आहे की त्या वाचवण्यामध्ये आपण दुसऱ्या कुणाचं तरी नुकसान करतो आहे किंवा त्या व्यक्तीला हर्ट करतो आहे हे लक्षातच येत नाही आहे. कारण ठीक आहे, काही कारणं असतील की प्रत्येक नातं जुळून येतंच आणि मग ते पुढे प्रोग्रेस होतं आणि ते कमिटमेंटपर्यंत जातं किंवा जिथे जाणं त्या नात्यासाठी योग्य तिथंपर्यंत जातंच असं नाही. त्यातून निघायची वेळ येते तेव्हा स्वतःच्या भावना प्रामाणिकपणे सांगितल्या गेल्याच पाहिजेत. बरेचदा लोक काय करतात की गोष्टी सेल्फ वर्थला जोडून घेतात. म्हणजे एखाद्या समोरच्या व्यक्तीने रिप्लाय नाही केला किंवा अचानक बोलणं बंद केलं, घोस्टिंग जो प्रकार सध्या खूपच प्रचलित आहे, अचानकच बंद करायचं, नो एक्सप्लेनेशन नथिंग. रोज बोलणं असतं, इमोशनल शेअरिंग असतं किंवा डे टू डे लाईफमधल्या गोष्टींचं आदानप्रदान होत राहतं आणि काहीतरी असं होतं, ट्रिगर होतो, काय होतं आणि घोस्ट करायचं, समोरच्याला सांगायचंच नाही. मग त्यात पण कसे प्रकार होतात, समोरच्याच्या रिप्लायनुसार एखादी व्यक्ती असते ती धरूनच चालते की हां हे आजकाल काही चाललेलंच आहे, घोस्ट केलं 1-2 दिवस वाट बघतात, चलो मूव ऑन, कारण नो इमोशनल स्ट्रिंग्स अटॅच, अशी पण एक असते पद्धत काही काही जणांची या गोष्टींना कोप करायची. काही लोकांचं कसं असतं की ते सतत हे उत्तर शोधत बसतात की मी असं काय केलं ज्यामुळे समोरच्या व्यक्तीने अचानक माझ्याशी बोलणं बंद केलं. आता जर समोरच्या व्यक्तीला हेल्दी पद्धतीने आपले इमोशन्स एक्सप्रेसच करता येत नसतील तर ह्यात दुसऱ्या व्यक्तीच्या सेल्फ वर्थचा काहीही संबंध नाही आहे. एवढं ह्युमन तर आपण बनूच शकतो ना की जर काही कारणाने आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या सोबत रिलेशनशिप पुढे नाही नेता येत आहे किंवा ते कनेक्शन डेव्हलपच नाही होऊ शकत आहे, काही नंबर ऑफ रिझन्स, पण तर त्या व्यक्तीची स्पष्ट कल्पना देणं समोरच्या व्यक्तीला, आपण जी भावनिक जबाबदारी म्हणजे नकळत घेतोच ना, तर ती पार पडणं इतकं अवघड आहे का? फक्त करायचं काय आहे की समोरच्याला सांगायचं की हाऊ डू यू फील, कसं फील होतं आहे, काय आवडतं आहे, काय नाही आवडत आहे, काय खटकतं आहे की काय नकोच आहे आणि काय टॉलरेट करू शकतो.
हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की त्याच्या काही कुठे स्टँडर्ड प्रॅक्टिसेस लिहिल्या गेल्या नाही आहेत की हे असंच असलं पाहिजे. पण जे काही असेल ते तुमचं सत्य योग्य पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचवणं ही तर खूप छोटी गोष्ट आहे. अशाने काय होणार, फक्त आपली स्वतःची पण, कारण कुठे नाही म्हटलं तर ही गोष्ट बॅकफायर होऊच शकते ना, गिल्ट येऊच शकतो उद्या. समजा एखादी व्यक्ती तुमच्याशी खरंच खूप चांगली वागत होती आणि तिला तुम्ही अचानक असं घोस्ट केलं. ठीक आहे, आज तुम्ही स्वतःला, तुमचं म्हणणं असेल की मी स्वतःला प्रोटेक्ट करायसाठी तसं केलं, पण उद्या तीच गोष्ट जेव्हा तुमच्यासोबत घडेल तेव्हा कुठेतरी तुम्ही रिलेट करालच ना, किंवा कुठेतरी अशी भावना होईलच, अरे मी पण असं केलं होतं. कारण बोलायचं इतकंच आहे की स्वतःच्या भावना ज्या काही असतील त्या आधी स्वतः समजून घ्या, आधी स्वतःशी प्रामाणिक राहा की तुम्हाला नेमकं काय वाटतंय, आणि त्याच्यानंतर तुम्ही समोरच्याला विश्वासात घ्या. कधी कधी असंही होतं की आपण विश्वासात घेऊन खूप मन मोकळं करतोही, पण इधर समोरच्याची तेवढी पोच नसते किंवा समोरचं व्यक्ती तितकं इमोशनली डेव्हलप नसतं किंवा इंटेलिजंट नसतं की ते तुमच्या गोष्टी समजून घेईल. पण निदान तुम्ही तुमची बाजू तर पार पडल्याचं समाधान तुम्हाला मिळूच शकतं ना, की तुम्ही तुमचं सत्य सांगितलं. समोरच्या व्यक्तीला ते पेललं नाही पेललं, त्याचं त्या व्यक्तीने काय केलं, हा सगळा नंतरचा प्रोसेसचा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की ज्याने त्याने कुठल्याही प्रकारचं नातं असू दे, नॉट ओन्ली रोमॅन्टिक रिलेशनशिप जिथे लग्न वगैरे आपण एक्सपेक्ट करतो किंवा हे ते, कुठलंही रिलेशनशिप असू दे, नवीन मैत्री असू दे, कलिग्सबरोबर असलेलं नवीन रिलेशन असू दे किंवा काय, पण जे काय आहे, तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा ज्या पण तुमच्या सवयी आहेत काय आहेत, कम्युनिकेट करा. त्यानेच मार्ग निघू शकतो. जर कम्युनिकेशन टाळलं किंवा काही, कारण आजकाल कुणीच असं नाही आहे की ज्याला काही बॅकग्राऊंड नाही, ज्याला काही पास नाही. प्रत्येकाचं काही ना काहीतरी ट्रॉमाज असतात, लहानपणीच्या काही गोष्टी असतात जे ट्रॉमा कॅरी फॉरवर्ड झालेले असतात, हे ते. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला ट्रॉमा आहे म्हणून आपण आपलं दुःख कुरवाळत बसायचं आणि समोरच्याचा विचार करायचा माझी जबाबदारी नाही म्हणून आज झटकायचे नाही. तुम्ही काहीतरी विचार करून दोन्ही बाजूनी म्युच्युअल डिसिजन घेऊन एखाद्या कनेक्शनमध्ये येता, तर त्या कनेक्शनचं काय करायचं आहे, या दोन्ही व्यक्तींनी हेल्दी पद्धतीने डिस्कस करून ठरवणं यात चुकीचं काय आहे. छोट्या छोट्या गोष्टीच असतात पण ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. हा स्वतःच्या सायकोलॉजीवरती सुद्धा परिणाम करतो. असं नाही की तुम्ही एखाद्याला घोस्ट केलं आणि तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटले, नाही. त्यामुळे बेटर आहे समोरच्याशी, स्वतःशी इमोशनली किंवा कुठल्याही पद्धतीने प्रामाणिक राहणं आणि स्वतःला वारंवार ॲनालिसिस करत राहणं, अवेअर राहणं, जागरूक जसं म्हणतो आपण ते राहणं, आणि स्वतःचं स्वतःशी एक बोलणं असतं, एक कॉन्व्हर्सेशन असतं की ज्याच्यामध्ये आपण प्रामाणिकपणे मान्य करतो की बाबा हां हे असं आहे, हे असं नाही. तर ते सतत चालू ठेवणं हे गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते नक्की मला सांगा.